28 एप्रिल ते 5 जून दरम्यान तपासण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 70 संशयास्पद घटना दिसून आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टाफ हा पैसे लपून छपून नेताना दिसत आहे आणि काही ठिकाणी तर नोटा किंवा काही ठिकाणी नोटांचे बंडल्स सुद्धा कर्मचारी आपल्या कपड्यांमध्ये, खिशामध्ये, बुटांमध्ये घेऊन जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेले आहेत. हे तर फक्त आपण 40 दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेली माहिती सांगतोय, पण एसआयटीच्याच रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की बँक खाती आणि संशयितांचे जबाब नोंदवल्यानंतर हे स्पष्ट दिसतंय की ही चोरी फक्त या 40 दिवसांमध्ये नाही तर खूप आधीपासून सुरू होती. प्राथमिक अहवालात असं सुद्धा दिसून आलेलं आहे की ज्या ठिकाणी दानपेटीतून काढण्यात आलेल्या पैशांची मोजणी व्हायची त्या काउंटिंग रूम मध्ये येता आणि जाताना कोणत्याही स्वरूपाचं फ्रिस्किंग व्हायचं नाही. म्हणजेच तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही मॉलमध्ये बऱ्याचदा जाता किंवा एअरपोर्ट्सवर जाता किंवा कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी जाता, त्यावेळेला तुमच्या पूर्ण शरीरावरनं हात फिरून या गोष्टींची शहानिशा केली जाते की तुम्ही एकतर त्या मेटल डिटेक्टरमधनं गेलेले असतात, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा कुठलीही सुरक्षिततेमध्ये कमतरता राहू नये म्हणून तुमच्या शरीराला लिटरली हात लावून सगळं तपासलं जातं की तुम्ही काही लपून छपून तर त्याच्यातनं घेऊन जात नाही आहात ना. तर अशाच पद्धतीने या काउंटिंग रूम मध्ये सुद्धा येता आणि जाताना हे फ्रिस्किंग होणं अपेक्षित आहे. खरं तर अशा ठिकाणी खिसा असलेले कपडे सुद्धा घालणं अपेक्षित नाहीये. काही ठिकाणी तसे नियम सुद्धा आहेत. मात्र इथे सीसीटीव्ही फुटेजनुसार दिसून येते की खिशातून हे कर्मचारी पैसे घेऊन चाललेले आहेत, म्हणजेच कपड्यांबाबत सुद्धा कोणतंही चेकिंग इकडे धडरित्या होत नव्हतं आणि ह्यामुळेच दानपेटीतील दानाची चोरी करणं हे अगदी सहजरित्या या लोकांना शक्य झालं असं अहवालच सांगतोय. अहवाल पुढे सांगतो की आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 78 लाख रुपये वसूल झालेले आहेत, तेही चौकशी आधीच. यातील काही संशयित ज्यांचा पगारच हा फक्त 15,000 एवढा होता, मात्र त्यांची बँक खाती तपासली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम दिसून आलेली आहे आणि अगदी त्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये सुद्धा पैसे टाकलेले आहेत हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणजे आताच्या या महागाईच्या काळामध्ये 15,000 पगार हा किती कमी पडणार आहे हे आपण कोणीही याचा सहज अंदाज बांधू शकतो. मात्र ज्याचा 15,000 कमाई आहे त्याच्या सुद्धा बँक अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आणि अगदी फिक्स डिपॉझिट करण्यात ते सुद्धा पैसे आलेले आहेत. यातनंच या सगळ्या लोकांवरचा संशय हा आणखीन वाढलेला आहे. मंदिरातील दानपेटीमध्ये देण्यात आलेलं दान स्वरूपातले पैसे आणि दागिने हे खरं तर दोन्हीही एकाच बॉक्समध्ये ठेवून काउंटिंग रूममध्ये नेलं जायचं. काउंटिंग रूममध्ये 12 नंबरची पेटी असायची की ज्याच्यामध्ये ह्या रोख रकमेपासून दागिने जे आहेत ते वेगळे केले जायचे आणि ते या 12 नंबरच्या पेटीमध्ये ठेवले जायचे. मात्र पैसे ज्यामध्ये ठेवले जायचे त्या कॅश बॉक्सचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्याची ने-आण आणि बॉक्स नंबरच्या ट्रॅकिंगची कुठलीच व्यवस्था नव्हती. म्हणजेच एका दानपेटीतलं दुसऱ्या दानपेटीतली रक्कम सगळी मिक्स केली जायची, त्याचा कुठलाही काही ट्रॅक रेकॉर्ड पण ठेवला जायचा नाही असं सुद्धा त्यातनं दिसून आलेलं आहे. कोणत्या दानपेटीतून किती कॅश बॉक्स निघाले, त्यातले किती पैशांची मोजणी झाली, किती मोजायचे बाकी राहिलेले आहेत, कोणत्या दानपेटीतील किती बॉक्समधनं दागिने मिळालेले आहेत याचा कोणताही लेखाजोखा नव्हता असंही एसआयटीच्या या प्राथमिक अहवालातून समोर आलेलं आहे. एसआयटीचा रिपोर्ट सरळ सरळ सांगतोय की सीसीटीव्ही तिथे लावला होता याचा कोणताही फायदा हा झालेला नाही. याचा अर्थ असा होतो की सीसीटीव्ही असून सुद्धा ना तिथल्या कर्मचाऱ्यांना चोरीची भीती होती, ना सीसीटीव्ही असून चोरी होत नाहीये ना याची खातरजमा केली जायची.